हाय फ्रेंड्स, मी आहे दीपाली आणि गौरी किचन मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। आज तुमच्यासाठी जाळीदार डोस्याचे बॅटर 5 मिनिटांमध्ये कसे बनवायचे हे सांगणार आहे। नवरात्री सुरू झालेली आहे। नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। नवरात्रीमध्ये बरेच लोक उपवास करतात, त्यासाठी उपवासाचा डोसा आणि उपवासाची चटणी कशी बनवायची हे दाखवणार आहे। मागच्या व्हिडिओमध्ये आपण उपवासाची पुरी, पॅटीस आणि उपवासाचे रायते बघितले। जर तुम्हाला डोसा आणि चटणीची रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला मग बनवूया उपवासाचा डोसा आणि उपवासाची चटणी। सगळ्यात आधी 1/4 शाबू भाजून घ्यायची। 3 ते 4 मिनिटं शाबू आपण इथे भाजून घेतले, त्यामुळे जो शाबूतला स्टार्च आहे तो निघून जाईल। अर्धा कप भगर। ही भगर वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते। उपवासाची वरीचे तांदूळ ही म्हणून ओळखली जाते। 1 उकडलेला बटाटा, 2 चमचे दही, 2 इंच आल्याचे तुकडे, 2 हिरव्या मिरच्या। हे सगळे मिक्सरच्या जारमध्ये घालू। परत एकदा सांगते, 1/4 कप शाबू, अर्धा कप भगर, 1 उकडलेला बटाटा, 2 इंच आल्याचे तुकडे, 2 हिरव्या मिरच्या, 2 चमचा दही, चवीनुसार सेंदा मीठ। उपवासासाठी इथे आपण सेंदा मीठ वापरले, तुम्ही नॉर्मल मीठही वापरू शकता। अर्धा कप पाणी घालू आणि बारीक पेस्ट करू। हे बघा, अशी बारीक पेस्ट करून घेतले। आता एका बाउलमध्ये काढून घेऊ। जारला लागलेले पाणी घालून काढून घेऊया। हे बघा, डोस्याचे बॅटर तयार झाले। झाकण झाकून 15 मिनिटं साईडला रेस्ट करायला ठेवून देऊ। बघितलं, हे बॅटर बनवायला किती सोपं आहे। सगळे जिन्नस एकत्र घेतले आणि बारीक वाटण करून घेतलं। आता हे जेव्हा आपण डोसे बनवणार त्यामध्ये थोडे जिन्नस घालून आपण डोसा बनवून घेणार आहोत। तोपर्यंत हे बॅटर आपण रेस्ट करत ठेवणार आहोत। जोपर्यंत हे बॅटर रेस्ट होतंय तोपर्यंत आपण उपवासाची चटणी बनवून घेऊया। मिक्सरच्या जारमध्ये 1 वाटी कोथिंबीर स्वच्छ धुवून निवडून घेतली आहे, अर्धी वाटी ओले खोबरे, अर्धी वाटी शेंगदाणे, 2 हिरव्या मिरच्या, 2 इंच आल्याचे तुकडे, 1 छोटा चमचा जिरे, सेंदा मीठ चवीनुसार, 1 चमचा लिंबाचा रस, थोडेसे पाणी, 1 छोटा तुकडा बर्फ। बर्फ आपण चटणीचा कलर मेंटेन राहण्यासाठी वापरले। हे सगळे बारीक वाटण करून घेऊ। हे बघा, मस्त उपवासाची चटणी तयार झाली। ही चटणी इतर वेळीही बनवून डोसा, इडली, पराठ्यासोबत खाऊ शकता। हे बघा, बॅटर थोडे गाढे झालेले दिसत आहे। यामध्ये पाणी घालू आणि पातळ असे बॅटर बनवू। तुम्ही बघू शकता, असे पातळ बॅटर हवे। घावण करताना घावण्याचे बॅटर जसे पातळ केले जाते तसे बॅटर करायचे। घावण कसे बनवायचे हे बघायचे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते, तिथे जाऊन बघू शकता। आता यामध्ये अर्धा छोटा चमचा जिरे घालू आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। व्यवस्थित मिक्स करू। तवा चांगला गरम करून घ्यायचा। जर तवा चांगला गरम झाला नाही तर डोसे तव्याला चिटकून राहील। तवा चांगला तापला आहे, यावर बॅटर ओतू। 1 पळीच्या साहाय्याने तव्यावर बॅटर ओतले आणि त्यावर चमच्याने थोडे तेल किंवा तूप सोडायचे। 2 मिनिटांनी असे कडा सोडत
पलटून घेऊ आणि बघा कुरकुरीत डोसे बनून तयार झाले। उपवासाचा डोसा आणि उपवासाची चटणी आपली तयार झालेली आहे। मी तर इथे बसून मस्त खाणार आहे। तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हा बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या अशीच रेसिपी बघत राहा, बनवत राहा आणि खात राहा। बाय बाय।